PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। शेतकऱ्यांना शेतापर्यंत सुलभतेने जाता यावं व शेतातील उत्पादित माल वाहतुकीकरता शेतकऱ्यांना रस्त्याबाबतीत कुठल्याही प्रकारची समस्या येऊ नये याकरता भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेवराव पवार यांनी अमरावती जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोहोचून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या प्रलंबित रस्त्यांची पाहणी केली। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणारे रस्ते व्यवस्थित नसल्यानं शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादित मालाला योग्य मोबदला मिळत नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहेत। पालकमंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रस्त्याबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या असल्या तरी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाणारे रस्ते सुस्थितीत नसल्यानं शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागतोय। माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय अचलपूर येथे आम्ही सर्व शेतकरी बांधव, शेतमजूर बांधव आज आम्ही विनंतीपूर्वक निवेदन देत आहोत। प्रतिलिपीत माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, महसूल मंत्री तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा यांच्याकडे आम्ही एक प्रत पाठवित आहोत। आमचा रस्त्याचा मुद्दा आहे। 1982 पासूनचा प्रलंबित असलेला मुद्दा आज हा या सगळ्या शेतकरी बांधवांच्या समवेत चव्हाट्यावर येत आहे। संबंधित शेतकऱ्यांचा जो संत्रा आहे तो वावरातच सडला पण पडला, व्यापाऱ्याने तो भावात पाडला आणि अशामुळं संत्रा असो, सोयाबीन असो, तूर असो, कपाशी असो, कुठलंही पीक असो, ते सर्व पीक या शेतकऱ्याचं शेतात पडल्यामुळं, सडल्यामुळं, भाव न मिळाल्यामुळं आमचा शेतकरी आता मरावं की जगावं, जगावं की मरावं या स्थितीत आलेला आहे। तरी मान्य तहसीलदार साहेब आणि मान्य आपले पालकमंत्री साहेब यांनी याच नियोजनात या रस्त्याला निधी देऊन हा रस्ता पूर्ण करावा। शासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणारे रस्ते तातडीने दुरुस्त करून देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेवराव पवार यांनी केली आहे। त्याबाबतीत त्यांनी तहसीलदार अचलपूर यांना निवेदन देऊन पालकमंत्री यांना सुद्धा रस्ते दुरुस्तीबाबत निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या रस्त्यासंदर्भात होत असलेल्या अडचणी दूर करण्याची मागणी केली आहे। जनमत न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट, मोर्शी। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।